नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर बागवान आपल्या मिस्टर बागवान अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण बघणार आहोत FB आणि FBCom या वर्गांना असणारा फंडामेंटल ऑफ मार्केटिंग या विषयातील प्रकरण क्रमांक 3, ज्याचे नाव आहे विक्रीय कला. यामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे आपण या यूट्यूब लेक्चरमध्ये बघणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. विक्रीय कला, अर्थ, व्याख्या आणि महत्त्व. या व्हिडिओमध्ये आपण विक्रीय कला म्हणजे काय, तिची व्याख्या, वैशिष्ट्ये, व्याप्ती आणि महत्त्व यावर सखोल चर्चा करणार आहोत. विक्रीय कला हा कोणताही व्यवसायाचा कणा असतो आणि तिच्या योग्य अंमलबजावणीशिवाय कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही. विक्री केवळ उत्पादने किंवा सेवा विकण्यापुरतीच मर्यादित नसून ती ग्राहकांच्या गरजा समजून घेणे, त्यांना समाधान देण्याची एक कला आहे. या सादरीकरणामुळे तुम्हाला विक्री कलेच्या मूलभूत तत्वांबद्दल आणि तिच्या व्यावसायिक जगातल्या भूमिकेबद्दल सखोल माहिती मिळेल. विक्री कला म्हणजे वस्तू व सेवांचा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची आणि विक्री करण्याची कला. ही एक गतिशील प्रक्रिया आहे जी केवळ आर्थिक व्यवहार नसून ग्राहक संबंध निर्माण करण्यावर आणि टिकवून ठेवण्यावर लक्ष केंद्रित करते. यामध्ये संवाद कौशल्य, बाजारपेठेचे ज्ञान आणि ग्राहकांच्या गरजा ओळखण्याची क्षमता यामध्ये समावेश यांचा होत असतो. EF बेल ब्रेंच यांच्या मते विक्री कला ही ग्राहकाच्या मागणीचा पाठपुरावा करणारी प्रक्रिया आहे. याचा अर्थ विक्री ही ग्राहकाची गरज ओळखून ती पूर्ण करण्याच्या दिशेने कार्य करते. ग्राहक जेव्हा एखाद्या वस्तूची किंवा सेवेची मागणी करतो तेव्हा विक्रीय कला त्या मागणीला मूर्त स्वरूप देण्याचे काम करत असते. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन नुसार वस्तू आणि सेवा यांचे हस्तांतरण करणाऱ्या सर्व क्रिया व विक्रीय कलेत समाविष्ट आहेत. यात उत्पादनांची निर्मिती ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचा समावेश होतो. यामध्ये वितरण, जाहिरात, विक्री, सेवा आणि ग्राहकांसोबतचे नातेसंबंध यासारख्या अनेक बाबी यामध्ये येतात. थोडक्यात, विक्रीय कला म्हणजे केवळ वस्तू विकणे नव्हे, तर ग्राहकांशी संबंध निर्माण करणे, त्यांच्या गरजा पूर्ण करणे आणि त्यांना समाधान देणे हा एक असा प्रवास आहे ज्यामध्ये विक्रेता आणि ग्राहक दोघांचाही फायदा होत असतो. विक्री कलेची वैशिष्ट्ये. विक्री कलेची काही प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला पाहायची आहेत. ती खालीलप्रमाणे आहेत, जी या प्रक्रियेला व्यवसायाच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाची बनवतात. त्यात नंबर 1, ग्राहक केंद्रित प्रक्रिया. विक्री प्रक्रिया नेहमी ग्राहकांच्या गरजा, प्राधान्य आणि समाधानावर केंद्रित असते. ग्राहकाला काय हवे आहे ते समजून घेऊनच विक्री केली जाते, ज्यामुळे दीर्घकाळ टिकणारे ग्राहक संबंध निर्माण होतात. नंबर 2, मागणी निर्माण आणि वाढविणे. विक्री कला केवळ अस्तित्वात असलेल्या मागणीला पूर्ण करत नाही, तर ती नवीन मागणी निर्माण करते आणि उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहन देऊन ती वाढवते. उत्पादन व सेवा यांचा प्रभावी प्रसार. विक्री प्रक्रियेद्वारे उत्पादने आणि सेवांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते. यामध्ये उत्पादनाची वैशिष्ट्ये आणि फायदे याबद्दल सविस्तर माहिती दिली जाते. चौथा आहे नफा आणि ग्राहक समाधान यांचा समतोल. कोणत्याही व्यवसायाचे मुख्य उद्दिष्ट नफा कमावणे असते, तरी विक्री कला केवळ नफ्यावर लक्ष केंद्रित करत नाही, ती ग्राहकांच्या समाधानालाही तितकेच महत्त्व देते. नंबर 5, बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढविणे. आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत विक्री कला व्यवसायाला टिकून राहण्यास आणि प्रगती करण्यास मदत करते, ज्यामुळे व्यवसाय प्रतिस्पर्धकांपेक्षा पुढे राहतो. विक्री कलेची पुढचं वैशिष्ट्य आहे उत्पादन व विक्री यामध्ये समन्वय साधणे. विक्री विभाग आणि उत्पादन विभाग यांच्यात योग्य समन्वय असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विक्री विभाग ग्राहकांच्या गरजा
उत्पादनापर्यंत पोहोचवतो आणि उत्पादन त्यानुसार वस्तूंचे उत्पादन करतो. या समन्वयामुळे ग्राहकांना अपेक्षित उत्पादने मिळतात. विपणन व विक्री यामध्ये फरक स्पष्ट करणे. विपणन हे बाजाराचा अभ्यास करणे, उत्पादनाची प्रतिमा निर्माण करणे आणि ग्राहकांना आकर्षित करणे यावर लक्ष केंद्रित करते. तर विक्री ही प्रत्यक्ष उत्पादनाचे हस्तांतरण आणि आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करते. दोन्ही प्रक्रिया एकमेकांशी संबंधित असल्या तरी त्यांचे कार्यक्षेत्र वेगळे आहेत. पुढचं वैशिष्ट्य आहे विक्रीसाठी योग्य वेळ, ठिकाण व स्वरूप निश्चित करणे. उत्पादनाची विक्री कधी, कोठे आणि कोणत्या पद्धतीने करावी हे विक्रेकलेत ठरवले जाते. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार उत्पादने उपलब्ध करून देणे हे विक्रीच्या यशासाठी महत्त्वाचे आहे. यात ऑनलाईन आणि ऑफलाईन या विक्री माध्यमांचा समावेश असतो. पुढचं वैशिष्ट्य आहे ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा समजून घेणे. प्रभावी विक्री कला ग्राहकांशी संवाद साधून त्यांच्या गरजा आणि अपेक्षा सखोलपणे समजून घेते. या व्यवसायाला आपले उत्पादने आणि सेवा सुधारण्यास मदत होते आणि ग्राहकांना अधिक वैयक्तिक अनुभव मिळतो. पुढचं वैशिष्ट्य आहे विक्रीतून व्यवसायाची वाढ साधणे. विक्री हा व्यवसायाच्या वाढीचा एक मुख्य चालक आहे. अधिक विक्री म्हणजे अधिक नफा, ज्यामुळे व्यवसाय नवीन उत्पादने विकसित करू शकतो, नवीन बाजारपेठेमध्ये विस्तार करू शकतो आणि मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक देखील करू शकतो. विक्रीशिवाय कोणताही व्यवसाय वाढू शकत नाही. पुढे आहे विक्री कलेची व्याप्ती. त्यामध्ये नंबर 1 उत्पादनाची निर्मिती ते ग्राहकांपर्यंत पोहोचवणे. विक्री कला उत्पादनांच्या निर्मितीपासून तर ते ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत संपूर्ण प्रवासात जोडलेले असते. यात उत्पादन, वितरण, साठवणूक आणि वाहतूक यांचा समावेश होत असतो. विक्रीपूर्वी ग्राहकांची माहिती गोळा करणे. प्रभावी विक्रीसाठी ग्राहकांना समजून घेणे महत्त्वाचे आहे. विक्री करण्यापूर्वी त्यांच्या आवडीनिवडी, गरजा आणि खरेदी करण्याच्या सवयीबद्दल माहिती गोळा केली जाते. यामुळे योग्य ग्राहकांना योग्य उत्पादने सादर करता येतात. विक्रीसाठी जाहिरात व प्रचार करणे. उत्पादनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरात आणि प्रचाराचा वापर केला जातो. यात सोशल मीडिया, टीव्ही, रेडिओ आणि प्रिंट मीडिया यांचा समावेश असतो. आकर्षक जाहिरात विक्री वाढवते. पुढची व्याप्ती आहे विक्रीनंतर ग्राहक सेवा व समर्थन देणे. विक्री संपल्यानंतरही ग्राहकाला मदत करणे विक्री कलेचा एक महत्त्वाचा भाग आहे. यात उत्पादनाच्या वापरासंबंधी मदत, दुरुस्ती आणि तक्रार निवारण यांचा समावेश असतो. उत्तम ग्राहक सेवा ग्राहकांची निष्ठा वाढवते. बाजारपेठेतील बदलांचे निरीक्षण करणे. विक्री कला बाजारपेठेत होणारे बदल, नवीन ट्रेंड आणि प्रतिस्पर्धांच्या धोरणांवर सतत लक्ष ठेवते. त्यामुळे व्यवसायाला आपल्या रणनीतीमध्ये आवश्यक बदल करून बाजारात टिकून राहण्यास मदत होत असते. विक्री धोरणे आखणे व अंमलात आणणे. विक्री कला विविध विक्री धोरणे, उदाहरणार्थ किंमत धोरण, प्रोत्साहन धोरण हे आखत असते आणि त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करते. ही धोरणे व्यवसायाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची असतात. पुढची व्याप्ती आहे विक्री कर्मचारी, प्रशिक्षण व व्यवस्थापन. विक्री कर्मचाऱ्यांना उत्पादनांचे ज्ञान, विक्री कौशल्ये आणि ग्राहक संबंध कसे हाताळावे याबद्दल प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या कामगिरीचे नियमितपणे मूल्यांकन करून त्यांना मार्गदर्शन केले जाते. पुढे आहे विक्रीसाठी योग्य वितरण प्रणाली तयार करणे. पुढची व्याप्ती आहे उत्पादने ग्राहकांपर्यंत जलद आणि कार्यक्षमतेने पोहोचवण्यासाठी योग्य वितरण प्रणालीची निवड करणे विक्री कलेचा एक भाग आहे.
यात ग्राहक विक्रेते, किरकोळ विक्रेते, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि थेट विक्री यांचा समावेश असू शकतो. ग्राहकांच्या अभिप्रायावर आधारित सुधारणे करणे. ग्राहकांकडून मिळालेला अभिप्राय म्हणजेच फीडबॅक अत्यंत महत्त्वाचा असतो. विक्रिया कला या अभिप्रायाचा वापर उत्पादने, सेवा आणि विक्री प्रक्रिया सुधारण्यासाठी करत असते, ज्यामुळे ग्राहक समाधान वाढते. विक्रीतून व्यवसायाचे आर्थिक व्यवस्थापन करणे. विक्रिया कला केवळ विक्री वाढवण्यास लक्ष केंद्रित करीत नाही, तर विक्रीमुळे मिळणाऱ्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन कसे करावे यावरही लक्ष देते. यात विक्रेत्याचे किंवा विक्रीचे बजेट असेल, खर्च आणि नफा यांचा हिशेब ठेवणे समाविष्ट आहे. विक्री कलेचे काही घटक आहेत. त्याला उत्पादन, किंमत, स्थान, प्रचार आणि लोक या नावाने देखील ओळखले जाते. उत्पादन प्रोडक्ट विक्रीसाठी उपलब्ध असलेली कोणतीही वस्तू किंवा सेवा उत्पादन या घटकात येते. उत्पादनाचे वैशिष्ट्ये, गुणवत्ता, ब्रँड आणि पॅकेजिंग हे विक्रीसाठी महत्त्वाचे असतात. उत्पादन ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारे आणि त्यांना मूल्य देणारे असते. किंमत उत्पादनाची ग्राहकाला किती पैसे द्यावे हे किंमत या घटकामध्ये येते. किंमत ठरवताना उत्पादनाचा खर्च, प्रतिस्पर्धकांच्या किमती, ग्राहकांची खरेदी क्षमता आणि बाजारपेठेतील मागणी विचारात घेऊनच केली जाते. योग्य किंमत विक्री वाढवते. पुढचं आहे स्थान. उत्पादने ग्राहकांपर्यंत कशी पोहोचली जाईल हे स्थान या घटकामध्ये येते. यात वितरण मार्ग असेल, साठवणूक असेल, वाहतूक आणि विक्री केंद्रे यांचा समावेश होत असतो. योग्य स्थान निवडल्याने ग्राहक सहजपणे उत्पादने खरेदी करू शकतात. पुढे आहे प्रचार. उत्पादनाबद्दल ग्राहकांना माहिती देणे आणि त्यांना खरेदी करण्यास प्रवृत्त करणे हे प्रचार या घटकामध्ये येते. यात जाहिरात, वैयक्तिक विक्री, विक्री प्रोत्साहन आणि सार्वजनिक संबंध यांचा समावेश याच्यामध्ये केलेला असतो. पुढे आहे लोक. विक्री प्रक्रियेत संबंधित सर्व व्यक्ती म्हणजे विक्री कर्मचारी, ग्राहक सेवा प्रतिनिधी आणि प्रत्यक्ष ग्राहक हे लोक या घटकात येतात. विक्री कर्मचाऱ्याचे कौशल्य, ज्ञान आणि वागणूक विक्रीवर मोठा प्रभाव टाकते. विक्री कलेचे पुढचे घटक आहे त्यामध्ये प्रक्रिया. विक्रीची पद्धत आणि तंत्रज्ञान म्हणजे प्रक्रिया. ग्राहक सेवा, ऑर्डर आणि वितरण यासारख्या सर्व प्रक्रिया सुलभ आणि कार्यक्षम असाव्यात, ज्यामुळे ग्राहकांना चांगला अनुभव मिळतो. भौतिक पुरावे, फिजिकल एव्हिडन्स म्हणतो आपण त्याला. विक्रीसाठी आवश्यक साधने, वातावरण आणि दृश्यमान घटक भौतिक पुरावे या घटकात येतात. यात दुकानाचे स्वरूप, वेबसाईट, डिझाईन, उत्पादनांची पॅकेजिंग आणि विक्री कर्मचाऱ्यांचा गणवेश यांचा समावेश याच्यामध्ये असतो. पुढे आहे ग्राहक सेवा. विक्रीनंतर ग्राहकांना दिली जाणारी मदत आणि समर्थन म्हणजे ग्राहक सेवा होय. उत्तम ग्राहक सेवा ग्राहकांची निष्ठा वाढवते आणि त्यांना भविष्यात पुन्हा खरेदी करण्यास प्रोत्साहित करते. तक्रार निवारण आणि तांत्रिक सहाय्य यात समाविष्ट आहे. पुढे आहे विक्री व्यवस्थापन, सेल्स मॅनेजमेंट. विक्रीचे नियोजन, अंमलबजावणी आणि नियंत्रण करणे म्हणजे विक्री व्यवस्थापन. यात विक्रीची उद्दिष्टे निश्चित करणे, विक्री कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणे या सर्व घटकांचा समावेश याच्यामध्ये होत असतो. विक्री धोरण. बाजारपेठेतील स्पर्धा जिंकण्यासाठी आणि विक्री उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आखलेली विस्तृत योजना म्हणजे विक्री धोरण. यात लक्षित ग्राहक वर्ग निवडणे, विक्री वाढवण्यासाठीची योजना
आणि प्रतिस्पर्ध्यांना कसे सामोरे जावे याचा विचार यामध्ये केलेला असतो. हे घटक व्यवसायाच्या विक्री प्रक्रियेला सर्व बाजूने मजबूत करतात आणि बाजारात यश मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. प्रत्येक घटकाला योग्य विचार आणि अंमलबजावणी व्यवसायाला वाढीच्या मार्गावर नेत असते. विक्री कलेचे काही महत्त्व आहेत. त्यात पहिलं म्हणजे व्यवसायाचा पाया. विक्रीशिवाय कोणताही व्यवसाय टिकू शकत नाही. विक्री कला हा व्यवसायाचा पाया आहे, ज्यामुळे उत्पादनाची मागणी वाढते आणि व्यवसायाला महसूल मिळते. पुढे आहे ग्राहक समाधान. विक्री कलेमुळे ग्राहकांना त्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तू व सेवा मिळवतात, ज्यामुळे ते समाधानी होतात आणि व्यवसायाशी निष्ठावान नाते निर्माण करतात. तिसरं महत्त्व आहे नफा वाढवून उद्योगाचा विकास. प्रभावी विक्रीतून नफ्यात वाढ देखील होत असते. आता नफ्यात वाढ म्हणजे त्यामुळे नवीन तंत्रज्ञानात गुंतवणूक, उत्पादन क्षमता वाढ आणि नवीन बाजारपेठांचे विस्तार करण्यास मदत होते. रोजगार निर्मिती व आर्थिक वृद्धी. विक्री क्षेत्रातील वाढ नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करते, ज्यामुळे समाजातील बेरोजगारी कमी होते आणि आर्थिक समृद्धीला चालना मिळते. थोडक्यात विक्री कला ही केवळ वस्तू विकण्याची प्रक्रिया नसून ती ग्राहक संबंध निर्माण करते, व्यवसायाची वाढ करते आणि समाजाच्या आर्थिक विकासात योगदान देण्याचे एक बहुमूल्य काम हे प्रक्रिया करत आहे. विक्री कलेची यशस्वी वापर. थोडक्यात याच्यावर आपल्याला असा निष्कर्ष येईल, विक्री कला केवळ वस्तू विकण्याची कला नाही, तर ग्राहकांना गरजा समजून त्यांना समाधान देण्याची प्रक्रिया आहे. त्यात केवळ आर्थिक व्यवहार नसून मानवी संबंध, मानवी विश्वास निर्माण करणे अंतर्भूत आहे. ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण केल्यास ते दीर्घकाळ व्यवसायाशी जोडलेले असतात. यामुळे व्यवसाय केवळ टिकून राहत नाही, तर तो वाढतो आणि विस्तारतो. ग्राहकांच्या वाढत्या गरजांमुळे बाजारपेठेतील विक्री कौशल्ये अत्यावश्यक ठरतात. प्रत्येक व्यवसायाने विक्री कलेच्या घटकांचा म्हणजेच स्थान, किंमत, उत्पादन, लोक, प्रक्रिया आणि भौतिक पुरावे, ग्राहक सेवा, विक्री व्यवस्थापन आणि विक्री धोरण योग्य वापरून आपली बाजारपेठ मजबूत करावी. या घटकांमध्ये योग्य समन्वय असल्यास व्यवसायाला अपेक्षित यश मिळते. विक्री कलेचा अभ्यास आणि कौशल्य वाढवणे हे यशस्वी व्यवसायाचे गुपित आहे. सतत शिकत राहणे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि बदलत्या बाजारपेठेनुसार आपली रणनीती अनुकूल करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रभावी प्रक्रिया कला ही व्यवसायाला सतत प्रगती पथावर ठेवत असते. अशा प्रकारे हे तिसऱ्या प्रकरणामध्ये विक्री कला, त्याचे महत्त्व, वैशिष्ट्ये आणि व्याप्ती या ठिकाणी आपण पाहिलेले आहोत. आपल्या या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.